तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच ठरलं तर मग ही मालिका आता वेगळ्याच वळणावर म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलेली आहे. कारण ही मालिका जेव्हा ह्या मालिकेचा मुद्दा असतो की तन्वी ही रविराजची मुलगी असते आणि आता प्रियाने सुद्धा त्यांना फसवलेलं असतं की मीच तन्वी म्हणून. पण आता ह्यांची मुलगी कोण आहे आणि ह्यांची खरी नक्की तन्वी कोण आहे हे आता सगळ्यांना कळणार आहे. आणि या मालिकेचा आता दी एंड असा होणार आहे. पण तो दी एंड होणार होणार आहे, पण तो सुद्धा आता खूप मोठ्या धमाक्यात होणार आहे. आणि आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण आपण ज्या मुलीला पहिले म्हणजे तिच्यासोबत वाईट वागत आलो, नंतर ती आपल्याला आवडायला लागली आणि नंतर आता तीच आपली मुलगी आहे, हे रविराज आणि प्रतिमासाठी खूप चांगलं आहे. पण त्यांना पचवायला थोडासा वेळ लागतो. कारण त्यांनी पहिले सायलीला तिच्यावर खूप वाईट बोललेले असतात आणि तिच्याशी ते पहिले बोलत नसतात. पण आता तीच त्यांच्या पोटचा गोळा निघाली आणि तीच आता तन्वी निघाली. पण आता ही तन्वीला म्हणजे सायलीला माहिती असतं की ती तन्वी म्हणून, पण तिला ते सिद्ध करता येत नाही. आता मग ती कसं सिद्ध करते? आणि आता ती अर्जुनला सुद्धा सांगते की मीच तन्वी आहे म्हणून. आणि आता अर्जुन हे सगळं म्हणजे नक्की हीच तन्वी का हा सगळा पुरावा बघण्यासाठी आता अर्जुन सायली आणि प्रतिमाची DNA टेस्ट करणार. आणि आता DNA टेस्ट तर खरी येणार, पॉझिटिव्ह येणार. त्यामुळे आता सायली हीच तन्वी आहे, हीच प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहे हे आता सगळ्यांना कळणार आणि सगळे शॉकमध्ये जाणार. आणि सगळे खूप मोठा बॉम्ब आता हा अर्जुन तिथे मालिकामध्ये फोडणार आहे. आणि आता मग ही मालिका थोड्याच दिवसात त्या मालिकेचा आता दी एंड होणार आहे. तर तो कसा, तर आता आपल्याला ते ह्या भागात पाहायला मिळणार आहे. आता सायली तर शुद्धीवर नसते, ती बेशुद्ध असते रात्रीपासनं. आणि तिला म्हणजे तिच्या स्वप्नात असं येतं की ती आता सगळ्यांना सांगते ओरडून ओरडून की मीच तन्वी आहे. आणि तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नसतं. मग ती अर्जुनला बोलते, हो तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? तर मग अर्जुनसुद्धा बोलतो की मी तुझं सगळं ऐकतो बायको, म्हणून तुझं हे तन्वी असणं मी मान्य करेन आणि तू जे बोलते ते खरे असेल असं मला वाटत नाही. मग रविराजसुद्धा तिला बोलतो, हे तू आम्हाला चांगलं वाटण्यासाठी बोलू नको आणि तू काहीही बोलू नकोस, तू आमची मुलगी नाही आहेस. आणि असं बोलून त्याला राग येतो आणि सगळे एक एक करून तिथनं निघून जातात. आणि मग तन्वीला असं वाटतं की तन्वीचं कोणीच ऐकत नसतं. त्यामुळे आता तन्वी शुद्धीवर येते आणि ती मोठ्याने बोलते की थांबा म्हणून. आणि सगळे तर तिथेच असतात, कारण आता ही शुद्धीवर नसते आणि हिला चक्कर आलेली असते, ही रात्रभर शुद्धीवर नसते. त्यामुळे सगळेजण तिच्याजवळ जातात आणि काय झालं म्हणून विचारतात. तर मग अर्जुन तिला विचारतो की तुला आता बरं वाटतंय ना बायको? तर मग आता सायलीला नेमकं कळत नाही की त्यांना काय सांगावं, त्यांच्याशी काय बोलावं म्हणून. तिला घाम फुटलेला असतो आणि तिला म्हणजे थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो, कारण ती दचकन उठलेली असते आणि तिचा मुद्दा तिला लोकांना म्हणजे त्यांना कसं सांगायचा हे तिला कळत नसतं. आणि ती शांतच असते थोडा वेळ. तर मग सगळे तिच्या जागे होण्याची वाट पाहत असतात, ते शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. मग अश्विन तिची विचारपूस करतो, तुला काय होतंय काय नाही तिची विचारपूस करतो. मग इकडे लगेच कल्पना प्रतिमाला बोलते की आता सायली शुद्धीवर आली, त्यामुळे आता आपण देवळात जाऊन येऊ द्या आणि मग आपण देवळात जाऊन तिथे मोठा अभिषेक करू, असं आता कल्पना प्रतिमाला बोलली आहे. आणि मग कल्पना आणि प्रतिमा आता देवळात जायला निघाल्या ते. त्यानंतर मग अर्जुन तिला पुन्हा आराम करायला सांगतो. आणि मग चैतन्य त्याला बोलतो की आपल्याला एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती कॅन्सल करून आपल्याला काही जमणार नाही, कारण ती महत्त्वाची खूपच मीटिंग आहे, त्यामुळे आपल्याला त्या मीटिंगला जावंच लागेल. मग अर्जुन बोलतो की मग सायलीजवळ कोण थांबणार, मला तिची खूप काळजी वाटते. तर मग अश्विन बोलतो की मी डॉक्टर आहे, तू विसरलास का? मी थांबतो म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेव. मग अश्विन तिच्याजवळ थांबतो. मग अर्जुन तिच्या डोक्यावर हात ठेवून काळजी घे बोलून मग तो ऑफिसला जायला निघतो आणि त्याची मीटिंग अटेंड करायची असते, तो तिकडे जायला निघतो. आता मग हे सगळे जातात तिथं. सायली रूममध्ये एकटीच असते. पण सायलीच्या मनात मात्र तेच विचार चालू असतात की मधुभावने तिला इशारा दिलेला असतो. ती त्यांना विचारते की मीच तन्वी आहे का? तर मग त्यांनी डोळे मिचकवलेले असतात आणि सायली त्याचाच विचार करत असते की मी तन्वी आणि मधुभाऊंनी मला खून दिलेली आहे आणि त्यांनी बोललेले की हा तूच तन्वी आहे म्हणून. ते तिला परत स्वप्न पडतं आणि तिला ते सगळं आठवत असतं. त्यामुळे आता ती परत दचकते आणि परत अशी उठून बसते आणि ती खूप घाबरलेली असते, कारण तिला हे अचानक तीच स्वप्न पडत असतात आणि तिच्या डोक्यात तेच विचार चालू असतात की तीच तन्वी. त्यात तिला तन्वीचा चेहरा दिसतो, तन्वीचा आवाज दिसतो, त्याच्यामुळे ती खूप घाबरते आणि ती दचकून उठते. आणि मग आता सायली तिलाच बोलते की मला ही सारखी स्वप्न अशी का पडतात ते, आणि मी आता
ह्यांना सगळ्यांना कसं सिद्ध करून दाखवू की मीच तन्वी म्हणून, मला तन्वीचा आवाज येतोय आणि मधुभाऊंनी सुद्धा मला खून दिलेली, या प्रश्नाची सगळ्यांची उत्तरं मी कशी काय जमा करू आणि हे सगळं सत्य मी ह्यांना कसं काय सांगू, कोणी माझ्यावर विश्वास वगैरे ठेवेल का, असं आता ती सायली स्वतःलाच बोलते. कारण तिच्याकडे कोणता पुरावा नसतो की तीच तन्वी आहे म्हणून. आता मग सायली तिथे बोलते की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आता मंदिरातच भेटू शकतात, मला देवी आईच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते, असं ती तिथे बोलत असते. त्यानंतर मग अश्विन खाली येतो. सुमन काकू त्याला बोलतात की तूही रात्रभर झोपलेला नाही आहे, त्यामुळे आता तू गेस्ट रूममध्ये आराम कर, असं ती त्याला सांगते. मग अश्विन बोलतो हो करतो, म्हणून तू सायलीकडे लक्ष दे, असं तो तिला सांगून जातो. आणि तो रूममध्ये घुसतो तर इकडनं सायली तिची पर्स वगैरे घेते, तिचं सगळं सामान घेते, मात्र ती तिचा फोन तिथेच विसरते. आणि मग ती अश्विन रूममध्ये जातो आणि ती रूममध्ये बाहेर येतो. मग तिला असं कोणी बघण्यासारखंच नसतं की आता सायली कुठेतरी चालली आहे म्हणून, कारण हॉल वगैरेमध्ये कोणी नसतं. सुमन तिच्या कामात असते, प्रतिमा आणि कल्पना त्या तर मंदिरातच गेलेल्या असतात आणि अश्विन आता तिकडे त्याच्या रूममध्ये तो आराम करायला गेलेला आहे. तर मग तेवढ्यात तिथून सायली जाते आणि तेवढ्यातच तिथे मग कल्पना आणि प्रतिभा येतात. त्यानंतर मग सुमन काकू त्यांना बोलते की खूप उशीर झाला म्हणून तुम्हाला. तर मग कल्पना आणि प्रतिमा बोलतात की हो खूप गर्दी होती आणि अभिषेकसुद्धा करायचा होता, त्यामुळे झाला थोडा उशीर. आणि मग त्या बोलत असतात तर तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि अर्जुनने सायलीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. आता ते काय तर ते आपल्याला पुढं कळेलच. तर मग तो विचारतो की सायली काय करते म्हणून. तर मग सुमन काकू बोलतात की ती झोपली आहे म्हणून, आराम करते. तर मग त्यावर अर्जुन बोलतो की एवढा वेळ झोपली आहे, मी तर मीटिंगवरनं सुद्धा आलो आहे, ती एवढा वेळ कधी झोपत नाही. तर मग प्रतिमा त्याला बोलते की अरे ती आजारी, त्याच्यामुळे तिला आराम करण्याची गरज आहे, त्यामुळे झोपली असेल. मग अर्जुन वरती तिला बघण्यासाठी जातो, कारण त्यांनी तेथे तिच्यासाठी सोनचाफाची फुलं आणलेली असतात. पण तो रूममध्ये जातो आणि बघतो तर काय, सायली तिथे झोपलेली नाही आहे. त्यामुळे तो बाथरूम वगैरे सगळं चेक करतो, पूर्ण रूम चेक करतो, पण त्याला मात्र सायली कुठेच दिसत नाही. आता मग तो विचार करतो ही कुठे गेली म्हणून. मग तो विचार करतो की आपण हिला कॉल करूया म्हणून. तर तो तिला फोन करायला घेतो, पण तिचा फोन मात्र तिथेच असतो आणि तो तिथेच वाजत असतो. तर मग हा विचार करतो सायली तर इथे फोन ठेवून गेली आणि मग आता ती कुठे गेली म्हणून, घरात तर कुठेच नाही आणि ती तर झोपली होती असं सुमन काकी बोलली. तर मग तो तिथनं तिचा फोन घेऊन येतो आणि मग तो खाली येतो. खाली आता या सगळ्यात तिथेच असतात, त्यामुळे तो सगळ्यांना विचारतो की सायली कुठे गेली आहे, सायली तर घरात नाही आहे म्हणून. तर मग सगळे विचार करतात अरे सायली कुठे गेली म्हणून, पण मात्र इकडे सायली देवळात जायला निघालेली असते आणि ती रिक्षात बसलेली सुद्धा असते. आणि मग इकडे सायलीला म्हणजे तन्वीने जे बारीकपणे तन्वीने चित्र काढलेलं असतं तसंच आता सायलीने सुद्धा काढलेलं होतं. तिला ते सगळं आठवतं, मधुभाऊ जे काय बोलतात ते सगळं तिला आठवत असतं. तिला तन्वीचा आवाज सारखा सारखा तिच्या कानात घुमत असतो आणि तिला तिथे खूप त्रास होत असतो, पण तिला आता सिद्धच करायचं असतं, तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असतं. त्यामुळे ती त्या रिक्षावाल्याला सांगते की मंदिराकडे चला आणि मग ती मंदिरात यायला निघते. अर्जुन खालीला आलेलाच असतो आणि तो त्यांना विचारत असतो की सायली तर रूममध्ये नाही आहे आणि ती कुठे गेली असेल म्हणून. तर मग त्या सगळ्या विचारात पडतात की रूममध्येच होते आणि तू बाथरूममध्ये वगैरे चेक केलंस का. तर तो बोलतो की हो मी सगळीकडे चेक केलेलं आहे, पण आता ती तर मला कुठे दिसतच नाही आहे. पण आता यांना माहितीच नसतं की सायली नेमकी कुठे गेली आहे. मग अर्जुन विचार करतो ती फक्त 4 ठिकाणी जाऊ शकते, आपली 2 घरं, एक मंदिर आणि एक आश्रम. मग तो विचार करतो की आश्रमात कॉल करूया. आश्रमात कॉल करतो तर तिथे पण ती नसते. मग आता याला विचार पडतो की अरे सायली गेली कुठे आणि ती तर आजारी, त्यामुळे आता ती जर कुठे गेली आणि तिला जर पुन्हा त्रास झाला तर मग खूप गडबड होईल. सगळे विचारात पडतात की सायली नक्की कुठे गेली. तर मग अर्जुन बोलतो आश्रमात नाही, इकडे नाही, तिकडे नाही, तर मग ती मंदिरात गेली असेल, असाच अर्जुन तर्क लावतो. आणि त्यांना बोलतो की मी मंदिरामध्ये जाऊन येतो आणि तिथे सायली का असं बघतो, तो असं त्यांना बोलत असतो आणि मग तो मंदिराकडे यायला निघतो. आणि आता त्यानंतर मात्र सायली इकडे मंदिराकडे पोचलेली आणि ती जसं मंदिरात येते तशी तशी ती शांत होत जाते, जरा नॉर्मल होत जाते आणि तिला काही आठवत नसतं. मग ती मंदिरात प्रवेश करते आणि जोरात घंटा वाजवायला लागते. ती स्टार्टिंगला घंटा वाजवते आणि मग देवीला बोलते की माझं जे काही सत्य आहे ते मला आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणून. माझ्या मनात खूप प्रश्न आहे आणि जे काय आहे ते माझ्याचसाठी काय, आणि एवढं सगळं करूनसुद्धा तू मला बरं का नाही करत आहे, एवढा सगळा त्रास तू मलाच का देते म्हणून ती असं सगळं देवीला विचारत असते. आणि ती बोलते की
मी या घरात लग्न करून आले, पण मला माहिती नव्हतं की मी ह्यांचीच मुलगी आहे आणि कोणालाच माहिती नव्हतं की मीच तन्वी आहे म्हणून. एवढं सगळं माझ्या पुढे होत गेलं, पण मला काही शंका नाही आली. मग ती तेव्हा बोलत असते की प्रतिमा आत्या आणि माझं इतकं सगळं सेम होतं, पण आम्हाला कधी शंका नाही आली म्हणून. आणि माझ्याकडे कोणता पुरावा नव्हता, पण देवी आई मला तू आता सांग आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे की मीच तन्वी आहे का. तिला माहिती असतं मी तन्वी का, पण तिला देवाचा आधार पाहिजे असतो, एक विश्वास पाहिजे असतो की हो मीच तन्वी म्हणून. आणि ती देवी आईकडे प्रार्थना करते आणि आता देवी आई आणि ती असते. सायली अजून जोरजोरात घंटा वाजवत असते. जोपर्यंत देवी आई कौल देत नाही तोपर्यंत ती काही थांबवणार नसते. आणि ती घंटा वाजवत असते, पण ती आजारी तर असतेच. मग ती घंटा वाजवता वाजवता तिला तिथे चक्कर येते आणि तेवढ्यात तिथे येतं अर्जुन आणि ती पडणारच असते. तेवढ्यात अर्जुन तिला वाचवतो. आणि आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन तर तिथे आलेला आहे आणि अर्जुनने तिला त्याच्या जवळ घेतलेली, कारण आता सायली पडणार असते. त्यामुळे तो तिला एक आदर देतो आणि तिला बोलतो की तू इथे का आलीस म्हणून आणि कोणाला सांगितलं का नाही म्हणून. तो असं तिला विचारत असतो. तर आता मग सायली त्याला सगळं सांगते की मीच तन्वी आहे म्हणून, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणून मी इकडे देवी आईकडे आले आणि तिने मला आता कौल दिलाच पाहिजे. मधुभाऊंनी सुद्धा सांगितलं, मधुभाऊंनीच खूप इशारा केला की तूच तन्वी आहेस म्हणून. कारण मी त्यांना प्रश्न विचारला होता की मी तन्वी आहे का म्हणून, कारण मला तन्वीचा आवाज येतोय. तन्वीने काढलेले चित्र मला म्हणजे मी जे चित्र काढले तेच तन्वीने काढलं असतं, कारण आता तिला तर कळलेलं असतं की मीच तन्वी आहे म्हणून. पण तिला अर्जुनला पटवून द्यायचं असतं की मी तन्वी आहे म्हणून आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. कारण तिच्यावर जर कोणी विश्वास ठेवला नाही तर तिला सगळे वेड्यात काढतील आणि तिच्यावर सगळ्यांचा विश्वास असतो तो आता विश्वास बसणार नाही जर तिच्याकडे पुरावे नसतील तर, कारण ही खोटं बोलली असं त्यांना वाटणार असतं. त्यामुळे सायली आता हे सगळं अर्जुनला सांगते. मग अर्जुनचा तिच्यावर विश्वास बसतो की हो, प्रतिमा आत्याचं आणि तुझं वागणं हे एकदम सारखं आहे आणि तू त्यांची मुलगी असू शकते, तू तन्वी असू शकते, असं तिथं अर्जुन आता बोललेलं आहे. पण आता त्यांच्याकडे काही पुरावा नसतो की दुसऱ्यांना ते कसं काय समजून सांगणार, सगळ्यांना कसं काय समजून सांगणार की सायली हीच तन्वी आहे म्हणून. कारण प्रियाने तर तन्वीचे फोटो वगैरे आणलेले असतात आणि याआधी मधुभाऊंनी काही सांगितलेलं नसतं की ही प्रिया तन्वी नाही तर ही मुलगी तन्वी आहे म्हणून आणि तन्वीचा बारकापणीचा फोटो हा सायलीशी जुळलेला आहे म्हणून. आता हे काही कोणाला माहिती नसतं. त्यामुळे अर्जुन एक बोलतो की आपण परत एकदा तुझी आणि प्रतिमा आत्याची DNA टेस्ट करू म्हणून. आणि मग तो अर्जुन असं बोलतो. मग सायली खुश होते, कारण सायलीवर आता कोणीतरी विश्वास ठेवणारं असतं आणि अर्जुनला त्याची तन्वी आता मिळालेली असते लहानपणाची आणि ते दोघं आता खूप खुश असतात. पण आता मात्र अर्जुन तर बोललेला असतो की प्रतिमा आत्याची आणि तुझी आपण DNA टेस्ट करू. आणि मग आता अर्जुन पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की आता अर्जुन प्रतिमाची आणि सायलीची DNA टेस्ट करेल आणि ती DNA खरंच पॉझिटिव्ह येणार, कारण ती आता खरीखुरी टेस्ट असते. आणि आता त्या टेस्ट करण्यामागे आता कोणीच म्हणजे त्यामध्ये कोणीच हात घालत नाही की कोणीच आता त्या विलन नाही आहे, कारण आता प्रिया तर जेलमध्ये, त्याच्यामुळे आता कोणी विलन बनणार नाही आणि आता ही रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आणि हे रिपोर्ट कोणीच आता बदलणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह येईल तेवढ्यात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार आणि खूप मोठा आता या मालिकेत धमाका होणार आहे. आणि पूर्णाजी आल्यावर सुद्धा पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसेल आणि त्यांना पहिलं वाटत होतं की ही सायली आहे, माझी तन्वी आहे, आणि त्यांना तेव्हा ते आजारी होतं तेव्हा त्यांना काही आठवत नसतं, तेव्हा त्यांना धक्का बसलेला असतो. पण आता खराखुरा धक्का त्यांना बसणार आहे आणि ह्या धक्क्यातून आता त्या कशा सामोऱ्या जातील हे आता आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे. आणि आता ही मालिका अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली, कारण पहिल्यापासूनच त्या तन्वीचा लोक शोध घेत असतात आणि आत्ता रविराजला आणि प्रतिमाला त्याची खरी मुलगी, त्यांची खरी तन्वी आता ही मिळालेली असते. पण आता ते त्या रिपोर्टवर नक्की विश्वास ठेवतात का, आणि अर्जुन आणि तन्वीची ही लहानपणीची मैत्री आता ती प्रेमात झालेली आणि आता ती नवरा बायकोत झालेली आणि आता ती खरीच त्याला त्याची तन्वी मिळालेली आणि आता सायलीला सगळे तन्वी म्हणून ओळख देत आहेत का हे आता आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे अजून ह्या मालिकेत पुढील भागात अजून काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा.